नमस्कार, मी डॉक्टर अपूर्वा देशपांडे, फर्टिलिटी एक्सपर्ट अँड गायनेकोलॉजिस्ट फ्रॉम बारामती. आज आपण AMH म्हणजे अँटी मुलेरियन हॉर्मोन ह्या चाचणीबद्दल बोलणार आहोत. ही चाचणी कोणी केली पाहिजे, याच्याने काय कळतं आणि आपल्याला याची फर्टिलिटी जर्नीमध्ये कशी मदत होऊ शकते. तर अँटी मुलेरियन हॉर्मोनमुळे तुमचे खूप सारे कन्फ्युजन्स क्लिअर होऊ शकतात आणि अँटी मुलेरियन हॉर्मोनच्या टेस्टच्या मदतीने कितीतरी सेलिब्रिटीजनी आज एग फ्रीजिंग, उशिरानी IVF आणि उशिरानी पेरेंटहूड हे सगळं एक्सपिरियन्स केलेलं आहे. तर अँटी मुलेरियन हॉर्मोन टेस्ट म्हणजे तुमच्या उर्वरित अंड्यांची संख्या सांगणारी टेस्ट. म्हणजे तुमचं अंडाशयांमध्ये किती अंडबीजं राहिलेली आहेत याचा रिझर्व्ह, ओव्हेरियन रिझर्व्हची क्वांटिटी हे AMH टेस्ट कळवत असते. आता AMH ही तुमच्या एजशी डायरेक्टली डिपेंडेंट असते. तुम्हाला माहिती आहे की पिरियड रेग्युलर असून सुद्धा तुमचं AMH खूप कमी असू शकतं. त्यामुळे जर तुम्हाला AMH माहीत असेल तर तुम्ही फर्टिलिटी प्लॅनिंग अजून बेटर करू शकता. तर AMH हे तुमच्या बायोलॉजिकल क्लॉकप्रमाणे बदलत जातं. बायोलॉजिकल क्लॉक म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या आईच्या पोटात होता तेव्हा तुमच्या अंडाशयात जेवढी अंडी होती तेवढीच अंडी आयुष्यभर तुमच्याकडे असतात. AMH परत कधीच वाढू शकत नाही. जेव्हा ती अंडी 14th किंवा 13th एजला तुम्हाला प्युबर्टी येते आणि ते ओव्ह्युलेट व्हायला लागतात, त्यावेळेपासून 25th एजपर्यंत AMH हे कॉन्स्टंट राहतं. 25 इयर्स ऑफ एज नंतर एशियन एथनिसिटीमध्ये असं बघितलं की ते रॅपिडली फॉल व्हायला सुरुवातच होते. ॲट द एज ऑफ 30 परत AMH फॉल होतं, म्हणजे अंडाशयातली अंडबीजांची क्वांटिटी कमी होत जाते. 35 नंतर पुन्हा फॉल होतं, 40 नंतर परत एकदा फॉल होतं आणि असं करून 45 नंतर आपल्याला रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज असं येतो. त्यामुळे AMH हे तुमच्या ओव्हेरियन रिझर्व्हचं एक मार्कर आहे आणि ते माहीत असल्याने तुम्ही फर्टिलिटी प्लॅनिंग नक्की व्यवस्थित करू शकता. तर AMHसाठी एक महत्त्वाचा आणि कॉमनली विचारणारा प्रश्न की AMH नंतर वाढू शकतं का? तर नाही, AMH पुन्हा कधीच वाढू शकत नाही. तर AMH कमी होतं का? आन्सर इज येस. तर अशी काय महत्त्वाची कारणं आहे ज्याच्यामुळे अँटी मुलेरियन हॉर्मोनचे लेवल्स कमी होतात? तर सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे तुमचं वय. अँटी मुलेरियन हॉर्मोन हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे तुमच्या वयाशी. मी म्हटलं की बायोलॉजिकल क्लॉक जसं टिक होत जाते, जसं वय पुढे जातं तसं AMH झपाट्याने कमी होत जातं. जर तुमचं वय 24 असेल आणि तुमचं AMH 1 असेल वर्सेस तुमचं वय 34 आहे आणि तुमचं AMH 1 आहे, तर त्या 24 वर्षीय महिलेचं फर्टिलिटी पोटेन्शियल इज बेटर देन एक 34 वर्षाची बाई जिचं AMH सेम आहे. तर अशा प्रकारे एज आणि AMH अलॉंग विथ AFC हे खूप चांगलं एक ओव्हेरियन रिझर्व्हचं प्रेडिक्टर आहे. तर AFC म्हणजे काय की पाळीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तुमच्या अंडाशयांमध्ये किती छोटी बीजं दिसत आहेत आणि त्याची किती मोठी फॉलिकल्स होऊ शकतात याचा तो अंदाज लावतो. तर मी ह्या व्हिडिओच्या एंडला अशा 2 महत्त्वाच्या तुम्हाला टिप्स देणार आहे ज्याच्यामुळे तुमचं AMH कमी असून सुद्धा तुम्हाला फर्टिलिटी लवकर अचीव करता येईल. तर जरूर हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा. तर वयानुसार AMH बदलत जातं आणि ते फर्टिलिटी पोटेन्शियलला अफेक्ट करतं, हे तर आपण बघितलं आहे. तर अजून कुठले फॅक्टर्स आहे ज्याच्यामुळे AMH कमी होतं? तर सेकंड खूप महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे तुमचं लाईफस्टाईल. त्यामध्ये आलं तुमचं स्मोकिंग, गुटखा, तंबाखू या सगळ्यामुळे तुमच्या अल्कोहोल कन्झम्पशन म्हणजे दारूचं सेवन केल्याने सुद्धा AMH फास्ट कमी होऊ शकतं. याच्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या व्यसनांपासून लांब राहिलं पाहिजे आणि याच्या आहारी नाही झालं पाहिजे. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जेनेटिक फॅक्टर्स. जर तुमच्या आईला सुद्धा रजोनिवृत्ती लवकर आली असेल तर तुम्ही पण प्रोन असाल टू अ अर्लियर मेनोपॉज, म्हणजे तुमची पण अंड्यांची क्षमता जेनेटिकली प्रीडिस्पोज्ड कंडिशनमध्ये लवकर कमी होऊ शकते. जर तुमच्या आईची रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज हे 40ला आलं तर तुम्हाला ती 35ला पण येऊ शकते. समजा तुम्हाला 40च्या आतमध्येच रजोनिवृत्तीसारखे सिम्पटम्स असतील तर ह्याला प्रीमॅच्युअर ओव्हेरियन इन्सफिशियन्सी असं म्हणतात आणि त्याच्यावर मी लवकरच एक व्हिडिओ बनवणार आहे. त्याचं फॅक्टर म्हणजे ओव्हेरियन सर्जरी, जसं की सिस्ट काढणे, सिस्ट रिमूव्हल, सिस्टेक्टॉमी, अदिजिओलायसिस असे बऱ्याचशा सर्जरीज करतात आणि त्याच्यामध्ये त्या सिस्ट वॉल सकट हेल्दी ओव्हेरियन टिश्यूसुद्धा काढून टाकली जाते. जसं की एंडोमेट्रिओसिसवरती मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो आय बटनमध्ये मी लिंक केला आहे, तो जरूर बघा. तर एंडोमेट्रिओसिसमध्ये सुद्धा अंड्यांची जी क्वांटिटी आहे आणि क्वालिटी ढासळत जाते आणि त्यामुळे सुद्धा AMH झपाट्याने कमी होतो. अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ऑटो इम्युन कंडिशन्स.
जर तुम्हाला थायरॉइड रिलेटेड इश्यू असेल, तुम्हाला डायबिटीज असेल, तरीसुद्धा तुमच्या AMHला ते अफेक्ट करू शकतं आणि तुमच्या ओव्हेरियन रिझर्ववरती इम्पॅक्ट करून तुमची अंड्यांची संख्या ती कमी करू शकतं. तर AMH जर कमी असेल तर प्रेग्नन्सी इम्पॉसिबल आहे का? तर असं नाही आहे. मी कित्येक असे एंडोमेट्रिओसिसचे पेशंट्स, लॅप्रोस्कोपी किंवा सिस्ट रिमूव्हलनंतर AMH कमी झालेल्या पेशंट्सला प्रेग्नन्सी कन्सीव्ह करून दिलेली आहे आणि त्याच्यासाठी नॅचरल पद्धती, लॅप्रोस्कोपी पुन्हा एकदा किंवा IVF या सगळ्या पद्धतींनी प्रेग्नन्सी अचीव्ह करता येऊ शकते. डेफिनेटली जर AMH खूपच लो असेल, जसं की 0.1, 0.2 अप टू 0.3 ह्या केसेसमध्ये मात्र आपल्याला AMH अलॉंग विथ अदर फॅक्टर्स आपल्याला गेज करून तुमचं फर्टिलिटी प्लॅनिंग करावं लागतं. त्यामध्ये तुमचं वय आलं, तुमचे AFCs किती दिसत आहेत, तुमचं एंडोमेट्रियल लाइनिंग कसं आहे, हे सगळं काही त्यामध्ये बघितलं जातं. त्यामुळे AMH हा प्लॅनिंग टूल आहे, हा फायनल वर्डिक्ट नाही आहे. तर AMH कमी असलेल्या कपल्सनी काय करायचं? जर तुमच्या फर्टिलिटी डॉक्टरला असं वाटते की लवकर नेक्स्ट स्टेप किंवा ॲडव्हान्स ट्रीटमेंट घेतली पाहिजे, तर ते तुम्ही त्यांचं ऐकलं पाहिजे, त्यांचा सल्ला घेतला पाहिजे आणि नुसतं नॅचरल कन्सेप्शन किंवा नॅचरल पद्धतीने आम्हाला प्रेग्नंट करा असं न सांगता ते जे म्हणतील, जसं की IUI झालं, IVF झालं, हे सगळं पटपट करून प्रेग्नन्सी प्लॅनिंग, जसं की तुम्ही अनमॅरिड आहे तर एग फ्रीजिंग करून घ्या, मॅरिड आहे पण तुम्हाला तरी नॅचरल ट्राय करायचं तर मग एम्ब्रिओ क्रायो प्रिझर्वेशन करून घ्या, म्हणजे बाळ कृत्रिमरित्या बनवून त्याला फ्रीज करून ठेवा, म्हणजे नंतर स्वतःचं नॅचरली झालं नाही तर तुमच्याकडे IVFची बाळं असतात, तुमची स्वतःचीच असतात, ती तुम्हाला नंतर ट्रान्सफर करून घेता येतात. आणि तंत्रज्ञान इतकं पुढं गेलेलं आहे की काही जुजबी टेस्ट आणि प्रोसेसेस करून सुद्धा, जसं की ओव्हेरियन PRP करून सुद्धा, बऱ्याचशा उर्वरित अंड्यांची क्वालिटी इम्प्रूव्ह करून सुद्धा IVF ही स्वतःच्या अंड्यांनी मूल होऊ शकतं. आता समजा खूपच कमी AMH असेल तरी डोनर एगचा वापर करून तुम्ही आईवडील होऊ शकता. मी तुम्हाला सांगितलेलं सुरुवातीला की मी अशी एक बोनस टिप देणार आहे ज्याच्याने तुमची फर्टिलिटी जर्नी सोपी होऊ शकते. तर AMH सोबत नेहमी 2 गोष्टी जोडून बघायच्या. एक आहे अँट्रल फॉलिकल काउंट, म्हणजे बेसलाईन स्कॅन डे 2 डे 3 ला तुमचे अंडबीज किती दिसत आहेत, आणि तुमचं वय. याच्याने तुम्हाला तुमचं फर्टिलिटी पोटेन्शियल नेमकं किती आहे ते बघता येतं. अलॉंग विथ दॅट तुमचं डे 2 ला FSH आणि LHची व्हॅल्यू बघायला पाहिजे, तुमचं थायरॉइड प्रोलॅक्टिनचे लेवल्स बघायला पाहिजे आणि तुमचे जर इस्ट्रोजन आणि टेस्टोस्टेरॉनचे लेवल्स बघता आले तर तेही बघायला पाहिजे. असा हॉर्मोनल प्रोफाईल ह्या जोडीला वापरला तर आपल्याला जास्त चांगलं इंडिव्हिज्युअलायझेशन ऑफ प्रोटोकॉल करता येतो. अशा प्रकारे राईट टाईमनी प्लॅनिंग, राईट सल्ला घेणे याच्याने खूप चांगले प्रेग्नन्सी चान्सेस मी बघितलेले आहेत. पण कुठल्याही ट्रीटमेंटमुळे तुमचं AMH कमी झालं आहे किंवा तुम्ही खूप दिवस ट्राय करताय, स्टिम्युलेशन करून घेताय आणि तुमच्या डॉक्टरांनी सांगूनसुद्धा तुम्ही IUI IVFकडे वळत नसाल तर असं करायचं नाही आहे. AMH हा झपाट्याने कमी होऊ शकतो आणि मग एकदा का वेळ गेली की मग आपल्याकडे डोनर एग सोडून ऑप्शन उरत नाही. तर डेफिनेटली ह्या व्हिडिओवरती कमेंट करून मला सांगा की तुमचं AMH रिलेटेड काय क्वेरीज आहे, मी त्याचं नक्की उत्तर देईन. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, एका फर्टिलिटी जर्नीवरती गेलेल्या कपलला हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.